शुभं करोति। या ना अण्णा. अण्णा अण्णा या या या. अहो नाही, किमयाच्या लग्नाचं ठरवत होतो आम्ही. काय करायचं, कसं करायचं. बसा ना बसा. तुम्ही सगळे एकत्र येऊन एखाद्या गोष्टीवर चर्चा करताय, काही ठरवताय, याचं कौतुक वाटतंय मला. असेच एकत्र राहा, अशा जबाबदाऱ्या सगळ्यांनी वाटून घ्या. अरे पण आपण काही ठरवायच्या आधी आकाशराव काय म्हणतायत, किमयाची काय इच्छा आहे ते तर कळू देत. अण्णा अण्णा अण्णा, त्याआधी मालकची काय इच्छा आहे ती एकदा ऐकून घ्या ना प्लीज. हे बोल रे मालक. अरे मी मस्करी नाही करत, खरंच बोल. अण्णा आपण ना दारातच लगीन लावूया किमयाताईचं. मी बघितलंय लहानपणी आमच्या गावाकडं ना दारातच लगीन लावतात, तिथंच जेवतात, सगळे पाहुणे रावणे घरातच राहायला येतात. लय धमाल. माहिती आहे. घरचे सगळे आनंदात आहेत. त्यांच्या ह्या आनंदावर माझ्या आजाराच्या त्रासाचं सावट नको पडायला. किमयाताई आली. किमया, अगं ये 100 वर्ष आयुष्य आहे तुला. ये 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 बस बस बस. काय झालं? अगं काही नाही, तुझ्या लग्नाच्या तयाऱ्या सुरू झाल्या आहेत घरामध्ये. प्रत्येक जण त्यावर आपापलं मत मांडतोय. मालकचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे. अगं पण होतीस कुठे इतका वेळ? मी आकाश बरोबर होते. आज दिवसभर आकाश बरोबरच होतीस तू? हो. असं का विचारताय? नाही, आज मी आकाशला भेटलो होतो. बराच वेळ बोलत होतो त्याच्याशी. तू कुठे होतीस? आकाश बरोबर नव्हतीस तू. मग खोटं का बोललीस? मी डॉक्टर जीवन प्रभूंच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते समिधासाठी. हा हो. मग कशी आहे आता त्याची तब्येत? चांगली आहे, खूप चांगली आहे. तिची तब्येत झपाट्याने सुधारते असं डॉक्टर जीवन म्हणाले. नक्की बरी होईल ती. देवाने आणखी एक संधी दिली आहे मला, पुन्हा एक संधी दिली आहे माझ्या सोनूला बरं करायची. जे माझ्या सोनूच्या बाबतीत झालं ते तुझ्या बाबतीत नाही ओरडणार मी. काही झालं तरी नाही ओरडणार. काय किमयाताईंचा फोटो निषाद दादांबरोबर. शुभं करोति।